आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे मुंबई सीबीआयचं पथक थोड्याच वेळात नाशिकमध्ये दाखल होत आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेतलं जाणार आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या कार्यालयातून सीबीआयचं पथक नाशिकमध्ये थोड्याच वेळात दाखल होत आहे आणि या सगळ्या प्रकरणातला आरोपी शुभम खैरनारला सीबीआयचं पथक ताब्यात घेईल आणि त्याची कसून चौकशी करण्यात येईल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। देशभरात झालेल्या नीटच्या परीक्षेचे पेपर कसे फुटले याचे धागेदोरे शोधता शोधता नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पोलीस पोहोचले। या दोन्ही ठिकाणून अन्यही काही जणांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं, पण यातला मुख्य संशयित आरोपी महाराष्ट्रातला हा नाशिकचा आहे आणि त्या शुभम खैरनारला पोलिसांनी पकडलंय, पण आता सीबीआय त्याला ताब्यात घेणार आहे।